राज्यभरामध्ये सर्वत्र मुस्लिम बांधवांचे इज्तेमा सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे नुकताच चाकूर झोनचा इज्तेमा पार पडला आहे। आणि या इज्तेमाबद्दल काही माहिती देण्यासाठी माझ्यासोबत एक मुस्लिम बांधव आहेत। त्यांचं नाव आलिम तांबुळे असं नाव आहे त्यांचं। नेमकं याच्यामधून काय फायदे असतात, कशा पद्धतीने हा इज्तेमा राबवला जातो आणि बरीचशी काही माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। सर, तुमचं अगोदर सर्वप्रथम आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये स्वागत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बघतोय, काही दिवसापूर्वी अहमदपूर तालुक्याचा इज्तेमा टाकळगाव येथे पार पडला आणि आज चाकूर झोनचा या ठिकाणी शिरूर ताजबंद येथे मोठ्या उत्साहात आज हा इज्तेमा पार पडतोय। काय तुमच्या भावना आहेत सर्वप्रथम? आज चाकूर झोनचा जे हे इज्तेमा होता, आज तुम्ही बघू शकता की इतके थंडीमध्ये इतके लोक जमा झालेले आहेत। ही फक्त आणि फक्त पैगंबर साहेबाची तर शिकवण दिली जाते। म्हणजे पैगंबर साहेबाची शिकवण म्हणजे माणसाला अंधारातून प्रकाशाकडे येते। कुराण असं सांगतो, मिनस जुल्मात इला नूर, नूर आहे पैगंबर साहेबाची जे शिकवण आहे, नूर आहे। आता इथे जे शिकवण दिली जाते, मी तुम्हाला 5 सांगतो ह्याच्यातले जे शिकायला भेटते आम्हाला। आम्ही वारंवार म्हणजे तरुणांसाठी ते महत्त्वाचे आहेत। आणि नेमके काय आहेत इथून फायदे काय मिळणार आहेत इज्तेमामधून? तर सर्वात पहिला फायदा म्हणजे पैगंबर साहेबाचे जे शिकवण आहे, एक ईश्वरवाद। म्हणजे माणसाला ती जे आहे ती पाखंडातून त्याने एक ईश्वराची ओळख करून दिलेली आहे। आता तुम्ही बघू शकता, जगातली 2 अरब मुस्लिम लोकसंख्या आहे, सगळं एक ईश्वरालाही मानते। दुसरा एक ईश्वराला मान्य म्हणजे पाखंडापासून मुक्त नाही, मध्यस्थी कुणीच नाही। समजा मला जर पूजा प्रार्थना करायची असेल तर मी सरळ जाऊन नमाज पढू शकतो, हे करू शकतो। कुणालाही मुल्ला मौलवी पुजारी पुरोहित अगर काय नाही। ही सर्वात मोठा खूप उपकार आहे पैगंबर साहेबाचा मानव जातीवर। दुसरा उपकार म्हणजे जे आहे ते समानतेचा। पैगंबर साहेबाची शिकवण आता तुम्ही बघू शकता, ही नमाज झाली, आता सगळं खंदाला खंदा लावून नमाज पाठण करत होते। कोणी अमीर नाही, कोणी गरीब नाही, कोणी अछूत नाही, कोणी ही नाही, पवित्र नाही, काही नाही। असं पैगंबर साहेबाची ही शिकवण आहे। आणि ही 1500 वर्ष अगोदर हिने जातीवाद मिटून टाकला पैगंबर साहेबांनी। आता ही अजान आहे, अजान आपण तुम्ही ऐकू ऐकता। आता ही नमाजची सुरुवात अजान होते। अजान हे पैगंबर साहेबांनी हजरत बिलाल ह्यांच्यातून सुरुवात केली। तेव्हा त्या लोक गुलामला शूद्र समजायचे आणि आफ्रिकन लोकाला अतिशूद्र समजायचे। पैगंबर साहेबांनी त्यांच्यापासून अजानची नमाजची ही सुरुवात केली। म्हणजे जातीवाद तिथून हे मिटण्याचं हे केलं। आतापर्यंत ही चालू आहे। आता किती कुठेही बघा तुम्ही मुस्लिम समाजामध्ये बोटीचा आता म्हणतात ना, आपले सामाजिक कार्यकर्ते, हा रोटी बेपेटे व्यवहार होते, सगळं होतं, असं काही नाही। आणि आता गायकवाड असू द्या, का तांबुळे असू द्या, पठाण असू द्या, की पाटील असू द्या, कुलकर्णी असू द्या, फक्त देवाने एवढं सांगितलेलं आहे कुराणमध्ये, सूरह हुजुरातमध्ये, की भाई तुमच्या फक्त ती ओळखीसाठी आहेत। आडनाव हे जे आहे फक्त ओळखीसाठी, तुमचे सर्व मायबाप एक आहेत, तुम्ही एक आई बापाचे लेकर आहोत। ही सर्वात मोठी पैगंबर साहेबाची शिकवण आहे। ही तर दिली जाते। आम्ही भेदभाव काही करत नाही। तिसरं म्हणजे आईबापाची सेवा। आईबापाची सेवाबद्दल इतकं सांगितलं जातं की आम्ही किती बी ही केलं तर आता मुस्लिम समाजाचे तुम्हाला बघायला भेटेल की आश्रमशाळेमध्ये भेटणार नाही, वृद्धाश्रममध्ये आहे ना जे बी, ते मुस्लिम समाजात राहत नाही। आई बापा माँ के खदमों को नीचे जन्नत है, बाप जन्नत का दरवाजा आहे। आणि असं आपल्या बायकोसोबत हो जा, भावासोबत हो जा, मुलाबाळासोबत हो जा, अजून आपण ज्या समाजामध्ये राहतो, भांडणं बी झाले तर ह्या इज्तेमामध्ये बी असं सांगण्यात येते। आणि मौलाना बी सांगतात की बी आपल्या खटपट झाली बी तर काहीतरी गिफ्ट द्या, आपल्या आईला दागिने बनवा, साडी घ्या, हे घ्या, बायकोला काही म्हणजे भावाला समजा एक गिफ्टच्या हेताने आपल्याला जे गैरसमज झालेला आहे आई बापासोबत ती दूर करा। आणि तिसरा जे आहे, हां चौथा जे आहे लग्नाचा। आता तुम्ही बघू शकता मुस्लिम समाजामध्ये जास्त म्हणजे 30 वर्षाच्या वर तुम्हाला आपलं युवक भेटणार नाही। 30 वर्षाच्या अगोदरच म्हणजे लग्न, आता असरच्या ह्याच्यामध्ये बी लग्नाबद्दल असं सांगण्यात येते की म्हणजे मन परिवर्तन होऊन जाते। जे बी युवक येतात ना, मन परिवर्तन होतात। कोणी लग्नाचं आपलं जे आपला पुढे ढकलणार होता ते लवकर करून घेऊन टाकतं। आपण तुम्हाला ही मुस्लिम समाजामध्ये अविवाहित जास्त भेटणार नाही, ही एक। आणि 5वा जे आहे तर आपला जे शेजार धर्म पाळणे, शेजारीशी कसे वागणे, काय वागणे, हे सगळं इथं सांगितलं जाते। आणि ह्याचा रिझल्ट बी तुम्ही बघू शकता की बी अदालत म्हणजे आपले न्यायालयामध्ये जास्त खटले राहत नाही मुस्लिम समाजाचं, ही एक। आणि असे बार असे म्हणजे माणूस विसरत जाते, तर वारंवार असे इज्तेमा होत राहतात वर्षाला। आम्ही ती म्हणजे ही करण्यासाठी येत राहतो असं। त्यामुळे सर, खूप छान तुम्ही माहिती दिली आहे।
सर्वांना समजेल अशा शब्दात तुम्ही माहिती सांगितली आहे. पण याच्या व्यतिरिक्तही मला काही प्रश्न पडतात. आता इथे अंदाजे किती मुस्लिम बांधव एकत्र आले असतील? आता ही चाकूर झोनचा आहे. आता म्हणजे आता कसं पहिले जिल्ह्याचा होत होता, पब्लिक जास्त येत होती. तर आता ऐकण्यामध्ये बी तुम्ही म्हणजे जास्त कमी म्हणजे लोकसंख्या आली की नाही, म्हणजे त्यांचं काम त्याचा सोयी एकदम चांगली होते, त्याच्यासाठी हे केलेलं आहे. तिथं 40-50 हजारच्या वर आले असतील लोक. आणि दुसरं मग हे इतक्या सगळ्या एकत्र येणाऱ्या लोकांचा खर्च कसा निभावला जातो? कुठून येतो? याचा आर्थिक सोर्स जे आहे याचं काय आहे नेमकं? आर्थिक सोर्स काय नाही. आता माझ्या मनात आला बी, मी चालता चालता मी पाण्याचं बी ही करू शकतो, कुणी जेवणाचं हे करून टाकते आणि कुणी मागत नाही. असं सरकारकडून मागत नाही ना, कुणाकडून मागत नाही, देणाऱ्या हीच राहते. आणि कोणी सांगत बी नाही. कोणी तांदूळ देतं, कोणी आपलं पाणी आहे, कोणी बॉटल देईल, कोणी मसाला देईल, असं आहे. खिचडी करेल कोणी, असं आहे. दुसरं कोणी लाईट देईल, कोणी पेंडॉल देईल. ज्याच्या मनामध्ये आले फक्त देवासाठी त्यांना करून टाकतं, जसं काही नाही, खर्चावं नाही. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.